नमस्कार. सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी स्वागत करत आहे. राशीचक्रामध्ये जी आजची रास येणार आहे ती 7वी रास आहे. ती आहे तूळ रास. तर आज जे मी काही घातचक्र सांगणार आहे तूळ राशीबद्दलचं, तर त्या राशीच्या व्यक्तीने तो महिना, तो वार, ते नक्षत्र, तो योग, ते करण, या दिवशी कुठलंही महत्त्वाचं काम करू नये किंवा दूरच्या प्रवासाला जाऊ नये किंवा सरकारी कामे करू नयेत किंवा नवीन प्लॉट, फ्लॅट, जमीन खरेदी करणं, असं कोणतंही महत्त्वाचं कार्य घात चक्राचा वापर करत असताना त्याचा करावा, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यकाळातल्या कुठल्याही गोष्टीला अडथळे, अडीअडचणी, संकट येऊ नये त्यासाठी. तर तूळ राशीचं घात महिना आहे माघ महिना. माघ महिन्यामध्ये कुठलंही महत्त्वाचं कार्य करायचं नाही आहे. त्याचबरोबर तूळ राशीचा घातवार आहे गुरुवार. त्याचबरोबर 4, 9 आणि 14 म्हणजेच चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींचा देखील वापर केला पाहिजे. आणि त्यानंतर शुक्ल नावाचा योग आणि तैतील नावाचं करण आहे. तर याचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्या काही शंका असतील, काही सूचना असतील तर जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे. आणि हे चॅनल, ही माहिती, अशा काही टिप्स जर आपल्याला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.